कसं काय मंडळी, आज आपण मस्तपैकी एक स्नॅक रेसिपी बनवतोय. तर त्याचं नाव आहे कॉलीफ्लॉवरचा टिक्का. कॉलीफ्लॉवरचे आपण मोठे मोठे फ्लोरेट्स कट करून घेतले आणि त्याच्यानंतर ते आपण उकडायला टाकले पाण्यात. सोबतच मी कॅप्सिकम आणि कांद्याचे काही क्यूब्स करून घेतले. आता आपले फ्लॉवर मस्तपैकी उकडून झालेले आहेत. आता आपण याच्या मॅरिनेशनची तयारी करून घेऊ. त्यासाठी पहिल्यांदा आपण घेऊया दही घेतलेलं आहे आपण मस्तपैकी. थोडं भाजलेलं बेसनाचं पीठ आहे ते घेऊया. ही कसुरी मेथी आहे ती घेऊया पूड केलेली. त्याच्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट घालूया. थोडीशी काळी मिरी पावडर टाकूया, जास्त नाही. नंतर आपण हे काळं मीठ आहे, हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घाला. त्यानंतर ही वेलची पावडर आहे, त्यानंतर ही जिरा पावडर आहे. चवीसाठी थोडंसं मीठ. आपण फ्लॉवरला सुद्धा काहीही मीठ लावलेलं नाहीये, त्यामुळे मीठ त्या अंदाजाने घालायचं. तूप, थोडी हळद, धणा पावडर, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. सगळं घातल्यानंतर मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. त्याच्या प्रकारे मस्तपैकी आपलं बॅटर तयार झालं. आता आपण मस्त स्टिक्स मध्ये आपलं कॅप्सिकम पहिल्यांदा टाकतो. त्यानंतर आपले जे फ्लॉवरचे पीस होते ते आपण लावून घेऊया. अशा प्रकारे आपली ही एक पहिली स्क्यूअर झालेली आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या स्क्यूअर्स बनवून झालेल्या आहेत. तर आपण आता त्या ठेवून घेऊया. आता आपण हे अवन मध्ये ठेवूया. अवन मी प्री हीट करत ठेवला होता 26 डिग्री सेल्सिअस वरती. आता आपण त्याला 15 मिनिटासाठी ठेवून देऊ. आपले हे टिक्के बनवून